किती एक्सपर्ट सर्पमित्र असला तरी या सापाला एका एक जवळून पकडू शकत नाही. ओ माय गॉड. पहिल्याच प्रयत्नामध्ये अत्यंत विषारी घोणस रसल स्वायपर बघा सुरक्षितपणे आपल्या आकड्याच्या सहाय्याने काढलेला आहे. मित्रांनो बघा, आपण साप रेस्क्यू साठी दादांकडे आलेलो आहे. तर बघू आपण विहिरीमध्ये साप आहे ना. तर बघा, सुरुवातीला दादांचा परिचय देऊ, नंतर आपण स्पॉटवरती जाऊ, रेस्क्यूला सुरुवात करू. नमस्कार. काय नाव आपलं? हेमराज दामोराव जोगमोडी सरपंच. बघा, जोगमोडी येथील सरपंच हेमराज दादा राऊत. तर बघू, त्यांच्या विहिरीमध्ये साप पडलेला आहे. तर आपण स्पॉटवरती जाऊ, नंतर संपूर्ण माहिती देऊ. चला. बघा, आपण काही अंतर पायी चालून स्पॉटवरती आलेलो आहे. आमच्या अगोदर खूप असे माणसं येऊन थांबलेले आहे. अडचणीचा भाग आहे. तर बघा, आपल्याला किती प्रयत्नांनी यश भेटेल. ओ माय गॉड. हा जो आकडा आहे आपण स्पेशली विहिरीतील साप काढण्यासाठी बनवलेला आहे. तिकडे बांधून दिला किती. बघा, याला आपण असं केल्यानंतर कितव्या प्रयत्नात आपला साप येतो. व्हिडिओ नक्की बघा. तर सापीचा आला पण. तर आपण बघू शकता, आपण पहिल्याच प्रयत्नामध्ये अत्यंत विषारी घोणस रसल स्वायपर बघा सुरक्षितपणे आपल्या आकड्याच्या सहाय्याने काढलेला आहे. मित्रांनो बघा, हा जो साप आहे खूपच चंचल असतो, खूपच घातक असतो. या सापामध्ये हेमोटॉक्सिक नावाचं विष असतं, जेणेकरून चावल्यानंतर खूप अशा वेदना होत असतात. आपण जवळून त्याचा आवाज ऐकू शकता. ओ माय गॉड. आणि हा जो एकमेव साप असतो जो अंडे न घालता पिल्लांना जन्म देतो. हे बघा. आणि या सापाचे जे दात असतात भारतातील सर्व सापांच्या दातापेक्षाही खूप मोठे असतात. आणि कदाचित चावल्यानंतर बघा गँग्रीन होते, ती जागा सडण्याची शक्यता असते. हे बघा, त्यांनी पॉइंट केलेली आहे. आणि एक सांगू इच्छितो की बघा, या सापाचे जे असतात हिवाळ्यामध्ये मीटिंग पिरियड चालू असतात. आजच्या साप माझ्याकडे आकर्षितासाठी एकत्रित होत असतात. तर बघू, आता आपण योग्य अशी काळजी घेऊन या सापाला, ही विहीर आहे, आपण विहीर बघू शकता. विहिरीमधून योग्य प्रकारे काढलेला आहे. बघा, खूप अशी गर्दी आहे, पाहण्यासाठी आलेली आहे. आपण 55 ते 60 किलोमीटरचा अंतर पार करून पेट भागामध्ये आलेलो आहे. अजून एक सांगू इच्छितो की बघा, किती एक्सपर्ट सर्पमित्र असला तरी या सापाला एका एक जवळून पकडू शकत नाही. कारण हा जो साप आहे सेकंदाच्या तिसऱ्या हिश्श्यामध्ये चावून परत येत असतो. आपण जेवढे डोळे मिटतो, डोळे मिटायच्या आत चावून परत येतो, इतकी फास्ट मुवमेंट असते या सापाची. तर बघा, निवाऱ्यासाठी आलेला असेल पोटाच्या खळगीसाठी, तेव्हा विहिरीमध्ये पडला. आणि आपण सरपंच दादांचे आभार मानू की बघा, त्यांनी कोणती वेळ न करता आमचा नंबर शोधला. आम्ही वणीपासून खूप अंतर पार करून आलेला आहे. तर आपण याला काही वेळातच आवडावी अशा निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे. तर पूर्वी वेळ भेटेल माझ्या चॅनलला एकदा लाईक, एकदा सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. धन्यवाद. घेऊन जाते. सर्वांचे मनापासून आभार. सर्वांनी खूप असं सहकार्य केलं. बघूया मित्रांनो, आपण काही वेळापूर्वी एक अत्यंत विषारी घोणस रसल स्वायपर बघा इंग्लिश खेड्यावरती परड या नावाने ओळखलं जातं. तर तो साप बघा सोडण्यासाठी पूर्णपणे फॉरेस्ट जंगल आहे, खूप मोठा एरिया आहे.
राऊतमाला फाटा इथं आपण सोडण्यासाठी आलेलो आहे. तर बघा, हा जो साप आहे अंडे न घालता पिलांना जन्म देतो आणि खूपच भयानक असतो. तरी बिना माहिती या सापाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. साप एक हा निसर्गाचा घटक आहे, पण निसर्ग हळूहळू कमी झाल्यामुळे साप हे मानवी वस्तीकडे वळत आहेत. किंवा हा जो साप आहे पोटाच्या खळगीसाठी आलेला असावा आणि तसंच विहिरीमध्ये पडलेला होता. तर बघा, आपण त्वरित याला कोणतीही इजा आणि नुकसान न होता निसर्गाच्या दिशेने सोडणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला एक माझी कळकळीची विनंती की असेच सापांच्या जाती आणि माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी सर्प मित्रवणी या नावाने माझं खूप मोठं यूट्यूब चॅनल आहे. तुमचा एक लाईक खूप महत्त्वाचा असतो, एक सबस्क्राईब खूप महत्त्वाचा आहे. माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, आपण त्वरित निसर्गाच्या दिशेने सोडलेला आहे. काही वेळात निसर्गात सुरक्षित जाईन. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.